हॅलो सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत छान असे ड्रायफ्रूटचे लाडू। तर लाडू बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते एकदम प्रमाणशीर आहे। इथे घेतलेली आहे अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम एवढी खारीक, ती छान बारीक तुकडे करून घेतलेले आहे। 100 ग्रॅम एवढं खोबरं घेतलेलं आहे आणि बाकीचे सगळे जे आहे, बदाम घेतलेली आहे 50 ग्रॅम, काजू घेतलेला आहे 50 ग्रॅम आणि बाकीचे जे बिया वगैरे आहे, सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहे त्या आपण जवळपास मी 25 ग्रॅम घेतलेले आहे। सूर्यफूल आणि पंपकिन सीड आणि थोडेसे 25 ग्रॅम एवढे मी पिस्ता घेतलेले आहे। आणि आता इथे घेतलेला आहे मी अर्धा म्हणजे एकच पाव घेतलेला आहे, तो म्हणजे खजूर। तर खजूर नसेल घालायचा तर तुम्ही गुड़ पण सुद्धा घालू शकता। तर गुड़ तुमच्याच आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त पण गुड़ाला करता येते। तर इथे मी थोडासा गुड़ पण घालणार आहे आणि थोडंसं खजूर पण। तर खजूरच्या बिया काढून मी अर्धा ठेवलेले आहे तिकडे आणि इकडे थोडंसं तेल घालणार आहे मी, तूप वापरणार नाही आहे। तर तुम्ही तूप घालून पण करू शकता, खूपच कमी तूप किंवा तेल वापरायचं आहे जेणेकरून त्याचा वास येणार नाही लाडूला। इकडे खारीक मी बारीक करून घेत आहे, तिकडे मी बदाम भाजायला ठेवलेले आहे। तर ही एकदा बदाम भाजायला जवळपास 5 ते 7 मिनिटं लागतात, कमी आचवर आपल्याला ते भाजायचे आहे। एवढंसच तेलामध्ये मी संपूर्ण ते भाजून घेणार आहे ड्रायफ्रूट्स। तर इकडे मी बदाम भाजून घेतलेले आहे, त्यानंतर भाजून घेतलेले आहे मी ते काजू। आता थोडंसं भाजायचं म्हणजे एकच कारण आहे, कारण की हे काही एवढं आपल्याला क्रिस्पी वगैरे करायचे नसतात, त्याचे मॉइश्चर जे असते ते निघून जातं। त्या मॉइश्चरमुळे काय होतं, लाडवाचा जो दमट वास असतो तो येत नाही आणि छान लाडू क्रंची पण होतात। त्यासाठी थोडेसे आपल्याला त्याचं पाणी मॉइश्चर जे आहे ते काढण्यासाठी आपल्याला कमी गॅसवर सगळे जिन्नस असे भाजून घ्यायचे आहे। तर हे सगळं मी एकत्र भाजलेलं आहे, बिया, पंपकिन सीड आणि सूर्यफुलाच्या बिया आणि पिस्ता, हे सगळं छान एकत्र भाजून घ्यायचे कारण की ते लवकर भाजल्या जातात। तर मिक्सरमध्ये पल्स मोडवर तुम्हाला करायचं आहे किंवा मग तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरने सुद्धा करू, चॉपरने खूप छान होतं, चाकूने आपल्याला तेवढं व्यवस्थित जमत नाही। सगळं एकदम असं जाडं भरडं आपल्याला करून घ्यायचं आहे। जसं मी एकत्र ते भाजलेलं होतं सीड्स, ते सगळे सीड्स आता मी एकत्रच बारीक करून घेणार आहे। खूप बारीक करायचे नाही आहे, तुम्ही बघू शकता एकदम जाडं भरडं जेवढं आहे मी तेवढं मिक्स केलेलं आहे सगळं। आणि तुम्ही बघू शकता जेणेकरून तिथं बिया पण दिसल्या पाहिजे। आता आपण खारीक पावडर जो आहे तो पूर्ण अर्धा किलोचा पावडर आहे, अर्धा किलो खारीकचा पावडर आहे, तो बारीक एकदम बारीक करायचा नाही आहे, त्याला पण थोडंसं जाडं भरडच ठेवायचं आहे। सगळं जिन्नस मी एकत्र करत आहे। त्यानंतर खोबरं पण भाजून घेतलेलं आहे, खोबरं पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। खोबऱ्याचा जो किस आहे तुम्ही खोबरं घेऊन खोबऱ्याचा किस करून तिथे टाकलेला आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। खारीक खोबरं हे रेग्युलर आपल्याला स्त्रियांसाठी गरजेचं असते, पण ते पाहिजे नस किंवा तुम्ही लाडवामध्ये नसेल टाके तरी नुसतं थोडंसं तुकडा दोन्ही याचा जरी घेऊन खाल्ला गुळासोबत तरी खूप खूप फायदेशीर ठरतो। तर ही एक टिप्स लक्षात ठेवा, कारण की तुमच्या शरीराची, आपल्या शरीराची आपल्यालाच काळजी घ्यायची असते। आपल्याला आपण पूर्ण परिवारासोबत बघतो पण आपल्याच्यानं तेवढं होत नाही, आपल्याकडे लक्ष देणं पण तेवढं आपल्याला करणं गरजेचं असते। तर इकडे मी थोडंसं मिक्सरमध्ये खजूर बारीक करून घेतलेला आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा भाजणार तर थोडंसं भाजल्यानंतर ते एकत्र लवकर येतो। तर छान मी एकत्र पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याची आणि थोडासा गूळ घातलेला आहे। गूळ पण मी थोडासाच घातलेला आहे, जवळपास 25 ग्रॅम एवढा गूळ असेल आणि 1 पाव एवढा खजूर आहे। एवढं प्रमाण पुरेसं आहे। जर तुम्हाला जास्त टाकायचं असेल किंवा वाटत आहे की तुम्हाला ते बाइंडिंग येत नाही आहे लाडूची, तर तुम्ही हे जे जिन्नस मी एकत्र जे केलेला आहे, तर एकत्र केलेलं जिन्नस तुम्ही एकदा अजून परत एका कढईमध्ये टाकून थोडंसं गरम करायचं आणि लवकरात लवकर लाडू वडायला घ्यायचे। तर खूप छान लाडू वडल्या जातात आणि पटापट वडल्या जातात। तर ही एक टिप्स आहे, ही पण टिप्स लक्षात ठेवा। तुम्ही बघू शकता लाडू किती छान दिसत आहे आणि छान बनत आहे, लवकर लवकर बांधल्या जात आहे। कोरडं मिश्रण वाटत असेल तर नक्कीच ही टिप्स लक्षात ठेवा, किंवा तुम्हाला वाटत आहे की गोडवा थोडासा कमी आहे तर तुम्ही गूळ किंवा आणखी खजूर तुम्ही घालू शकता। याप्रमाणे मी सगळे लाडू आता बांधून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता एवढे लाडू झालेले आहे, तेवढ्या सगळ्या प्रमाणशीर याच्यामध्ये माझे जवळपास 50 लाडू झालेले आहे। तर तेवढं आपल्याला मी जेवढं तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे त्यानुसार एवढे लाडू बनतातच। तुम्हाला जर फूड बिझनेस करायचा असेल किंवा कुठली ऑर्डर वगैरे घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही याप्रमाणे करू शकता।